नमस्कार मित्रांनो, मराठी मनुस्मृती. नरेंद्र मोदींनी एका भाषणामधून पुन्हा एकदा काही असे धक्के दिलेत की प्रत्येक जण टेन्शन मध्ये जाईल थोडासा. गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे, ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे। साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है। आता मागच्या वेळेला संसदेमध्ये नरेंद्र मोदींनी गॅसच्या विषयी या किंवा लॉकडाऊन या विषयी कुठेतरी चर्चा केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा वातावरण तापलं, सगळ्या गोष्टी लोक घाबरले, पॅनिक झाले. या वेळेला देखील नरेंद्र मोदींनी भाषणाच्या मार्फत एक गोष्ट लक्षात ठेवा, देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या भाषणामधून असं वक्तव्य करतात तेव्हा त्यांना निश्चित कोणीतरी माहिती दिलेली असते. परराष्ट्र मंत्री असतील, परराष्ट्र धोरण करणारी सगळी जी आपली लोक असतील, या सगळ्या लोकांनी या सगळ्या विषयीची माहिती दिलेली असते आणि त्याच्यामुळे पंतप्रधानांनी सूचक वक्तव्य करणं, लोकांना ते सांगणं, त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी निश्चित विचार करण्यासारखी गोष्ट, हे काही नजरअंदाज करण्यासारखी गोष्ट नाहीये. नरेंद्र मोदींनी सांगितलं की पेट्रोल, डिझेल याच्या सगळ्या गोष्टी आहेत, भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत, वापर कमी करा. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होतोय, भासतोय. आखाती देशांमधून जे काही आयात केलं जातं आपल्याकडे, जे काही क्रूड ऑइल आहे, कच्चं तेल आहे, ते निश्चित एकतर महाग असणार, प्रचंड महाग असेल, मिळत असेल पण महाग असेल, नाहीतर दुसरी बाजू असेल की ते कच्चं तेल जेवढ्या पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळत नसेल. हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढा की जर लोकांना मी सांगितलं की पेट्रोल डिझेल व्यवस्थित वापरा, जपून वापरा, तर निश्चित लोक, अर्धी लोक तरी वापरतील, कुठे ना कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट पडेल, थोडंसं त्याची मागणी कमी होईल. आणि मागणी कमी झाल्यानंतर, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आजही आपण आपला देश इंधनासाठी दुसऱ्या देशांवरती आपण अवलंबून आहोत. आखाती देशांमध्ये एखादं युद्ध झालं, काहीतरी गोष्ट चिघळली, इकडे तिकडे झाली की मग आपल्याला या सगळ्या गोष्टीचा भारतीयांना कुठे ना कुठेतरी फटका बसतो. आणि ती सगळी गोष्ट आपण इराण आणि अमेरिकेच्या युद्धादरम्यान सगळ्यांनी पाहिली. भारताला जर आपली सौर ऊर्जा जर निर्माण करायची असेल, जर कुठे ना कुठेतरी स्वतःचं इंधन निर्माण करायचं असेल, तर फार फार मोठी त्याला प्रोसेस जाईल, फार मोठा काळ त्याला निघून जाईल. आणि राहिला प्रश्न नुसता सौर ऊर्जेवरती आपण सगळ्या गोष्टी चालवणार नाही आहोत. कुठे ना कुठेतरी हे कच्चं तेल, हे जे फ्लुइड इंधन आहे किंवा जे द्रव पदार्थांमधलं इंधन आहे, ते देखील तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यामुळं आज ना उद्या आपल्याला त्याच देशांवरती अवलंबून राहावं लागणार आहे. ना आपल्या देशामध्ये कुठल्या विहिरी आहेत, ना काय. भारत देश हा जास्तीत जास्त बाहेरनं कच्चं तेल आयात करतो. त्याचं कारण म्हणजे रस्त्यावरती चालणारी वाहनं. भारतामध्ये सगळ्यात जास्त वाहनं ही रस्त्यावरती चालतात आणि भारत हा पेट्रोल, डिझेल या सगळ्या इंधनांचा सगळ्यात जास्त वापर करणारा देश आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. भारत सरकारचा किंवा आपल्या पेट्रोलियम कंपन्यांचा जो काही इंधन आयात करण्यासाठी जेवढा खर्च होतोय ना, तो फार मोठा अवाढव्य आहे. आणि त्याच्या मागचं देखील हे कारण असू शकतं, जेणेकरून लोकांना आपण थोडंसं सावध केलं, धास्तावलं तर कुठेतरी लोक ऐकतील किंवा असं काहीतरी करतील. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण इंडियन लोकही त्याच पद्धतीचे आहोत. आपल्याला सार्वजनिक जी वाहतूक आहे, आपण ट्रेन असो, तुमच्या मेट्रोज असो, बसेस असो, या गोष्टींकडे आपण सहसा वळत नाही. आता त्याचं कारणही तसं आहे की सेवा तशा पद्धतीच्या नाहीये, असतील तरी गर्दी एवढी भयंकर आहे, त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा नाहीये, ते देखील कारण आहेच. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की कुठे ना कुठेतरी लोकांनी चालण्याचा देखील सराव करावा, सायकलचा वापर करावा. आपल्याकडे काय झालं माहितीये का, इथून तिथं भाजी आणायचं झालं तरी पहिला स्कूटीला किक मारतो, पहिला बाईकला किक मारतो, त्याशिवाय तो चालतच नाही. 4 पावलं चालायची झाली तरी चालत नाही. बाहेरच्या देशांमध्ये, जपान असो, अमेरिका असो, बाहेरच्या सगळ्या देशांमध्ये घ्या, ती लोक 10-10 किलोमीटर चालतच प्रवास करतात. त्यांच्या रस्त्यांवरती वाहनांची संख्या अत्यंत कमी असते. आता अनेक जण नरेंद्र मोदींना शिव्या घालतायत, पण इथं नरेंद्र मोदी असोत, नाही तर राहुल गांधी असो, नाही तर कोणी पंतप्रधान असो, तेल तर लागणार, तेवढंच लागणार आहे, बरोबर की नाही. ज्या देशातून तिकडून मागवायचं तेवढंच मागवावं लागणार आहे. या नरेंद्र मोदी आहेत म्हणून कंजूसपणा करतायत, अर्धे बॅलर आपल्या आमदारांच्या घरी, खासदारांच्या घरी पाठवतात, असं काय का? नाहीये, असं निश्चित नाहीये. कधी ना कधीतरी त्या आखाती देशांमधला तेलांचा साठा हा संपणार आहे, निश्चित संपणार आहे. मी म्हणतो त्याला 20 वर्ष जातील, 100 वर्ष जातील, पण ती वेळ निश्चित येणार आहे जेव्हा इंधन या पृथ्वीवरून संपूर्णपणे नष्ट झालेलं असेल. दुसरा त्यांनी महत्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे सोन्याचा. सोनं 1 वर्ष खरेदी करू नका.
असं त्यांचं मत आहे. पण हे नक्की काय आहे, कशामुळे असं म्हटलं जाते? कारण सोनं जेव्हा आपण इथं खरेदी करतो ना, तेव्हा ते सोनं पण आयात करावं लागतं आणि ते डॉलरमध्ये त्याची खरेदी विक्री करावी लागते. आधीच एक तर डॉलर गगनाला भिडलाय, आता जर पुन्हा सोनं खरेदी करायला जेव्हा देशाला खरेदी करावं लागेल किंवा ते आपल्या भारतामध्ये आणावं लागेल, तेव्हा 1 रुपयाला तिथं सोनं खरेदी करताना आपल्याला 94-95 रुपये जो काय डॉलरची किंमत आहे तेवढी मोजावी लागते. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी त्यांचं हे देखील सूचक वक्तव्य आहे की सोनं देखील आयात करायला लागू नये किंवा ते कमी प्रमाणात करायला लागावं, अशी नरेंद्र मोदींची निश्चित इच्छा आणि काहीतरी त्या सगळ्या गोष्टी, नियम आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्याजवळ असणार आहेत. कारण भारतामध्ये सोनं हे सगळ्यात जास्त कंझ्युम केलं जातं, दागिन्यांच्या स्वरूपामध्ये वापरलं जातं आणि भारत हा सोन्याची आयात करणारा देखील फार मोठा देश आहे आणि त्याच्यामुळे हे देखील सूचक वक्तव्य त्यांनी जे केलंय ते अशा पद्धतीने असू शकतं. दुसरं म्हणजे खायचं तेल वगैरे, जे आपण घरामध्ये खायचं तेल वगैरे वापरतो ते पुन्हा तिथे झालं. पुन्हा देखील त्या देखील गोष्टी थोड्याफार प्रमाणामध्ये आयात कराव्या लागतात, थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या इथे मिळतात, पण तरीही त्याचा देखील साठा कुठे ना कुठेतरी लिमिटेड होत चाललाय. मी तुम्हाला म्हटलं काय, कधी ना कधीतरी या पृथ्वीवरची ही जी इंधन आहे, जे काही आपण खातोय पितोय, या सगळ्या गोष्टी कधी ना कधीतरी कमी होणार आहेत निश्चित. आता खाण्याच्या तेलाचे विषय थोडेसे बाजूला ठेवा, ते शेंगदाण्याचं तेल असतं, सूर्यफुलाचं असतं, जे आपण इथं पिकवून इथं त्याचं तेल निर्मिती करू शकतो. त्यामुळे त्याच्यामध्ये एवढी काही मोठी गोष्ट नाहीये, पण ज्या बल्कमध्ये जे बाहेरच्या देशांकडून मागवलं जातं त्याच्यावरती निश्चित कुठेतरी फटका बसेल आणि खाण्याचं तेल थोडं 10 रुपये असेल तर ते 15 रुपयाला होईल. पण जे पेट्रोल, डिझेल आणि या सगळ्या गोष्टी आहेत या धोक्याच्या आहेत. ते सोन्याचं पण एक वेळ सोडून द्या, कारण ते सोनं काय रिसायकल होत राहतं. आज मी घेतलं, मला ते विकावं असं वाटलं, त्यामुळे ती कुठे ना कुठेतरी रिसायकल प्रोसेस आहे, त्यामुळे ती बाजारामध्ये थोडंफार त्याची आवक होत जाते. पण डिझेल, पेट्रोल आहे ना, हा मला धोक्याची घंटा येणाऱ्या भविष्यातल्या काळामध्ये वाटते आणि ती निश्चित प्रत्येक आपल्याच देशातल्या नाही तर प्रत्येक जगातल्या नागरिकाला ते सोसावं लागणार आहे, जो इंधनावरती अवलंबून आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शेतीसाठी लागणारी खतं म्हणजे कुठली, आपले युरिया वगैरे ही जी रासायनिक खतं आहे, ती रासायनिक खतांचा देखील कमी वापर करा आणि सेंद्रिय खतं जास्त वापरा. म्हणजे शेणखत असेल, गांडूळ खत असेल, याकडे शेतकऱ्यांनी जास्त वळलं पाहिजे, जेणेकरून कुठे ना कुठेतरी ही रासायनिक जी काही खतं आहेत त्याच्यावरती आपल्या देशाला कमी अवलंबून राहावं लागेल. कारण रासायनिक खत बनवण्यासाठी पण जे काही इन्ग्रेडियंट्स मागवले जातात ते देखील या बाहेरच्या देशांकडून येतात. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी नरेंद्र मोदींचं एक महत्वाचं सांगणं आहे की जे तुम्ही काय वापराल ना ते आपल्या देशातलं वापरा आणि आपल्या देशातल्या वस्तूंना आपण जर मागणी जास्त वाढवली, त्याची जर किंमत आपण स्वतः जास्त वाढवली, तर बाहेरच्या देशांवरती आपल्याला अवलंबून राहायचं लागणार नाही. पण पेट्रोल, डिझेल या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला बाहेरच्या आखाती देशांवरती अवलंबून राहावंच लागणार आहे. राहिला प्रश्न ईव्ही व्हेकल्स असो, तुमची सौर ऊर्जा असो, यांचं देखील प्रमाण वाढवून आपण किती करणार आहे? 100% तर इंधनाला रिप्लेस तर करू शकत नाही, निश्चित करू शकत नाही. ते कधी ना कधीतरी ते आपल्या वापरात येणार आणि ते येतच राहणार. त्याच्यामुळे त्याला आपण पूर्णपणे रिप्लेस करू शकत नाही. मग आता या दिलेल्या सूचक वक्तव्यातून लोकांनी घाबरून जावं का? मग पेट्रोल व डिझेलसाठी पुन्हा रांगा लावाव्या का? तर नाही, असं नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या हातात आहे. आपण जर वापर त्याचा कमी केला तर कुठे ना कुठेतरी आपल्या देशाच्या देखील इकॉनॉमीमध्ये थोडाफार आपण हातभार लावू शकतो आणि निश्चित आपल्या खिशाला देखील कमी चिमटा लागू शकतो. आपण थोडंसं चालण्याचा प्रवास वाढवलं, सायकल वाढवली, इलेक्ट्रिक स्कूटर वगैरे या सगळ्या गोष्टींकडे वळालो, सार्वजनिक वाहतुकीकडे वळालो. कुठे ना कुठेतरी जिथं आपल्याला गरज नाहीच अत्यंत, तिथं आपण जर या सगळ्या गोष्टींचा अवलंब केला तर प्रत्येकाने जरी थोडाफार जरी या सगळ्या गोष्टी वाचवल्या तरी देशाच्या इकॉनॉमीमध्ये निश्चित काही ना काहीतरी फरक पडेल, बदल दिसेल, असं एक सांगण्याचं एक सूचक वक्तव्य नरेंद्र मोदींचं आहे. पण याचा अर्थ कुठे घाबरून जाण्यासारखं काही कारण नाहीये. आता पेट्रोल आणि डिझेल कुठे कुठे शॉर्टेज होतंय ग्रामीण खेड्यांमध्ये, हे आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यामुळे जपून वापरा, घाबरू नका. अगदीच काय लगेच उद्याच्या उद्या सगळं ठप्पच पडणार आहे, बंदच होणार आहे असं कधीच होणार नाही. कारण त्यांच्याकडून विकत घेणारा भारत हा सगळ्यात मोठा देश आहे, त्यामुळे त्यांनाही कुणाला तरी विकायचंच आहे. ते काय साठवून ते काय त्यात पोहत बसणार नाहीये, ते कधी ना कधीतरी विकणार. हा फक्त काय होतंय, कुठेतरी कारण देऊन कुठेतरी काहीतरी करून 10 रुपयाची वस्तू 20 रुपयाला विकली जाते. त्याच्यामुळे त्याचं बर्डन सरकारवरती येते, निश्चितच सामान्य लोकांवरती येते. त्यामुळे हे सांगण्याचे एक सूचक वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलेत, पण तसं घाबरून जाण्याचं मला तरी वैयक्तिक काही कारण वाटत नाहीये.